आमचं लय अवघड आहे. 10 दिवस गणपती बुडवतो ना बाबूराव, हा परमार्थ. पुन्हा देव भेटत नाही. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड. देवी कोपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा. तुम्ही असं डोकं वापरीत विपरीत नाही का? असं तुम्हाला वाटत नाही का? नाही बाबा हे असं नसेल. अरे जन्मदाती माय कोपत नाही, जगत जननी कशी कोपेल? पुंडलिकानं माय बापाच्या कमरेत लात घालून माय बापाला दारात पाडलं. वाईट वाटलं बापाला, निष्ठुर असतो जरा बाप, वाईट वाटलं त्याला, सहन केलेलं असतं त्यानं फार. वाईट वाटलं त्याला. बायकोला विचारलं का ग, रक्ताचं दूध करून पाजलंस याला? प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, प्रत्येक आयुष्याचा त्याग याच्यासाठी केलास, प्रत्येक सामर्थ्य देवाकडे याच्यासाठी मागितलंस, स्वतःचं सुख गाळून याच्या पदरात सुख पाडलंस. अगं रक्ताचं दूध करून पाजूनही तुला काय भेटलं? अगं कमरेत लात घालून दारात पाडलं. तुला नाही वाटत तुझा त्याग, तुझं प्रेम, तुझी तपश्चर्या वाया गेली? आई म्हणली आज ना उद्या कळेल त्याला. आज भ्रमात कोणाचं तरी प्रेम सिद्ध करायला त्यानं माझ्या प्रेमाला लाता मारल्या. पण विश्वास ठेवा, माझं रक्त येते. एक दिवस योग्य मार्गावर आल्याशिवाय, थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीये, थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीये. पण कल्पना जास्त काळ टिकत, स्वप्न जास्त काळ टिकतं का? सकाळ झाली की एक दिवस येईल, कल्पनेतनं बाहेर पडेल. फक्त उशीर व्हायला नको एवढीच परमात्म्याकडे कृपा. अहो कसंही असू द्या, माझं आहे ते, आई आहे मी त्याची. अरे लहानपणी मांडीवर घ्यायचा तेव्हा लाता मारायचा, तेव्हा काय फेकून दिलं काय? लहान काय मोठं काय, आईसाठी पोरग पोरगच आहे. अरे त्यांनी लाता माराव्या, धुतकारावं, स्वीकारावं, प्रेम करावं किंवा नाकारावं. आई ती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जी लेकराला आशीर्वादच देते, तिला माय म्हणायचं. अरे माय आहे मी त्याची. त्याने मारलं म्हणून मी त्याला शाप द्यावा, तिला माय कशी म्हणावी? करी लाभावीनं ती तर माय आहे, ऐसी कळवळ्याची जाती. विचार करा, जगत जननी एवढी कृपा करते, जगत माय किती कृपा करत असेल. ही जन्मदाती माय एवढी कृपा करते, किती करत असेल ती कृपा. महिषासुराचं मर्दन करायला आई भवानीचा अवतार व्हावा, महिषासुराचं मर्दन करताना त्रिशूलाचा वारा व्हावा, जसा काय हृदयाला त्रिशूल लागावा, मुखात नाही असा शब्द निघावा. आई निघाल्या आई भवानीनं विचारावं, महिषासुरा आई म्हणलास मला, अरे आईची पदवी दिलीस, शेवट की होईना मुखात तुझ्या आई निघालं. तुझं मरण तर माघारी घेऊ शकत नाही, तुझ्या कर्माचं फळ आहे हे. याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग. महिषासुरानं सांगावं, आई द्यायचंच असेल तर पदरात एवढंच दान दे, शरीराचं मरू दे, हे मेलं तरी चालेल, पण जोपर्यंत माझं नाव आहे, जोपर्यंत तुझं सामर्थ्य आहे, तोपर्यंत तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लावण्याचा अधिकार दे. आजही तिला म्हणताना महिषासुरमर्दिनी म्हणतात. महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरते तारक संजीवनी, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही, काही विवाद पडता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. लवलाही म्हणजे लवकर, लवकर पावतेस तू, घाई करतेस. लेकराचं दुःख सहन होत नाही तुला? मला सांगा, मन मोकळं कुठं करता येतं? बापाजवळ लवकर की आई जवळ? स्वातंत्र्य. अशी मालकी नाहीस की ग तू? विचार करा कशी कोपेल होती. जी राक्षसावर कृपा करते ती भक्ताला कोपेल. जो काही त्रास आपल्या आयुष्यात येतो आपल्या कल्पनेमुळे, आपल्या सासऱ्यामुळे, आपल्या आईमुळे. त्रास कोणामुळे होतोय? सासऱ्यामुळे होतोय. जो चुकीचा पकडलाय त्याच्यामुळे होतोय. ज्याला चुकीचा मालक करून ठेवलाय घराचा, ह्या घराचा मालक चुकीचा करून ठेवलाय, त्याला त्रास होतोय. मला लय त्रास होतोय ग, लय त्रास होतोय. ह्या त्रासामुळे मला खरा देव सापडत. कल्पनेची बाधा नो कवने काळी ही संत मंडळी. ह्या त्रासातनं बाहेर काढ. कसं काढायचं? आई विनंती करते, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. 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 सतपाय पावगे मला भवानी आई रोडका बाईन तुला. सतपाय पावगे भवानी आई रोडका बाईन तुला. भवानी रोडका बाईन तुला. रोडका बाईन तुला. भवानी आई रोडका बाईन तुला. सतपाय मला भवानी रोडका बाईन तुला. रोडका बाईन मला भवानी रोडका बाईन तुला. हा मग सासरा मेला. नाही नाही, सासऱ्याला खपवायचंय, मारायचं.
आम्हाला खपवायचंय त्याला, तिकडं तिकडं कुठं गेलाय, आमच्या संत मंडळीच्या सानिध्यामध्ये आम्ही जावं, आम्हाला सासराला त्रास देऊ शकत, आम्हाला सत्य कळतं. मग आता कोण राहिलं? लय आहेत अजून. सासऱ्याची बायको, दंबाची बायको वासना. दंबाची बायको कुठली? वासना. काय सासूचं नाव तुझ्या? वासना नाव आहे तिचं. सासूचं नाव काय? वासना. लय त्रास देते, इतकी वढाळ आहे, किती बी द्या तिला कमीच पडत. वासना ओढाळ गाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय, हिचे मोडून हा ना पाय. नाथ बाबा सांगतात लय बाबा वासना बेकार, लय मला भल्याचा काटा काढला हिनं. अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही. काटा का साधा निघाला? जगाची उत्पत्ती कोणाची? ब्रह्माची. निर्माण कोणी केलं? विश्व ब्रह्मानं. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून तिच्यावर वासना गेली. बाप आहे जगाचा, ब्रह्म पितायत ना? पिता नाही, पिता 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 हो पितायत ना. देवळात 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी मेनका रंभा मनोरंजन करतायत. काय अधिकार द्या माणसाचा? वासना. सासू जागी झाली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर, बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळंत करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला, परिणाम डाग आहे त्याला. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. भजनाचा कुणामुळं? हे काय सासू आयुष्यभर नारायण नारायण केलं, आयुष्यभर. श्रीमद नारायण 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 हरी नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण 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 नारायण, भजमन नारायण 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 नारायण. आयुष्यभर भक्तिसूत्र सांगणारे नारद आहे, ज्यांच्या शब्दांमुळे भक्तीला, वैराग्याला तेज निर्माण व्हावं एवढी ताकद ज्यांच्या, ते नारद. सासू लागली माग, गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, शांत नदीचं पाणी वाहत होतं आणि त्यांना स्वच्छ पाण्यात तेसलं. मासोळीच्या माग मास लागलं. आता कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या माग मासच लागतं, दुसरं काय लागतं? कळलं त्याला, कळलं. माग मास लागलं. एकटं जगण्यात मजा नाही, नारदाला वाटलं. मासोळीन मास बघून नारदाला काय वाटलं? एकटं जगण्यात मजा नाही, कोणतरी सोबत सहसंगिनी पाहिजे. शब्द जरा अवघड झाला, बायको पाहिजे. सहसंगिनी लय डोक्यात जायचं नाही, बायको पाहिजे. आणि बायको असणं काही चुकीचं असं काय वाद नाही. बघा, पण सध्याच्या काळात बायको सुद्धा भेटायची असेल तर तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करावं आहे की नाही? नाही तर काय तुम्हाला बायका भेटत्याल असं काही हिशोब? तुमचं सगळ्यात झालं असेल, जे राहिले त्यांना सांगते महाराज, आपलं अस्तित्व सिद्ध करा, बायको तरच भेटणार आहे. कसं आहे दादा, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण, किती बी ढोला असू दे, बायको त्याला नाजुकून गुरीच हा त्याला पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक देखणे असले ना, आणि खिशात दमडी नसली ना, किती बी स्वभाव चांगला असू द्या तुमचा, तुम्हाला छपऱ्यापुरीला सुद्धा म्हणावं लागतं, होय म्हण, किती तर होय म्हण, अगं होती तू तर होय म्हण, होय म्हण, अगं चलो ती संसार होय म्हण. अशी बेखरे कथा अवस्था होती. आपलं कमवा, पैसे बिशे, तर अस्तित्व सिद्ध करा. बघा, ह्या जगातलं सगळ्यात मोठं सत्य बघा, खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर दुश्मन सुद्धा मागं पुढे फिरतात. खिशात पैसा नावात प्रसिद्धी नसली की आपली माणसं सुद्धा साथ सोडल्याशिवाय राहत नाही. हेच कलियुग आहे. हित हे घडतच सकारात्मक, त्याच्यामुळं सत्यही राहायचं आणि सत्य राहून मोठंही व्हायचं. सत्याची साथ सोडायची, आणि एकदा सत्य राहिलात, वारे हाती माप झाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे.
जगाचा मालक मोठं करील ना. तू का म्हणे सत्य कर्मा भावे घातली या भय, कशाला चिंता करता. देव सांभाळतो दादा, नाही सोडायची सत्याची साथ, पण कमवायचं. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे, पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे. कोणच गरीब नाहीये. नाथ बाबांचा मी अभंग घेतलाय. ते पैठण निवासी नाथ बाबा, एवढी जागीरदारी आहे त्यांच्याकडे. आलेला माणूस सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा. अशी हजारो माणसं कीर्तनाला यायची. नाथ बाबा आलेली माणसं पुन्हा कीर्तनाला यावी आणि बसावी म्हणून त्यांना संसारिक उपयुक्त वस्तू द्यायची. धान्य, धन, ह्या सगळ्या गोष्टी नाथ बाबा कीर्तनाला आलेल्या माणसाला वाटायची. काय जागीरदारी असेल. कारण विचार, संत गरीब नाहीत बरं. जगद्गुरु तुकोबाराय 65 लाखाची सावकारकी होती त्यांची. आता नाही, पावणे 400 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. अशा हिशोबानं 65 लाख. लय नका विचार करू, जा चाल. लय जागीरदार होते ते. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. कोणाला गरीब समजताय तुम्ही? या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या 25 बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या. तेवढ्या बुडवल्या इंद्रायणी. फक्त तुकोबाच्या वाटणीचे भाऊ बाकी आहेत अजून. बायको तरी गरीब होती का तुकोबाची? पुण्याचं सासर तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. बर का बाणसरवड्याच्या बाया 3600 किती होता माय? मागून आलेल्या. उशीर झाला ना. कीर्तनाचा मंडप असो, देवाचं दार असो, नाहीतर सामर्थ्य असो, जागा कुठंच मिळत नाही. त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत येत जा. उशीर झाल्यावर जागा मिळत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य. देवाच्या दारात जायला जरी उशीर झाला जागा मिळत, आणि कीर्तनात जरी उशीर झाला मग असं बघा लागते. मुडकं जात तो वर महाराज. बरं का, संसारातली कामं सोडून जरा यायचं की नाही लवकर महाराज. बोलत जा, सांगा खरंय की नाही माय? सामर्थ्य सांगते मी तुम्हाला. आणि माय तुम्ही येड्या नाही, लय ताकद आहे तुमच्या. हा, तुकोबासाठी विठ्ठल आले यात काय नवल. आवलीसाठी सुद्धा आलेच की. बापाच्या घरी एवढी श्रीमंती, 1425 माणसं एका दिवशी हाताखाला तिच्या बापाच्या. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. कसं देव राखणार नाही? काय मन मोठं म्हणावं त्या बाईचं. तुकोबाला 2 पत्नी, रखमा आणि जिजा. तुम्ही लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली केली रखमा, तिला बाळ होय ना म्हणून आई बापांना हात टाका तर दुसरी करायला लावली. पण बाणसरवळेकर देवाचं गणित इतकं बेकार. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी रखमाला लिकरू झालं. देव बी असला खतरनाक आहे. लय देव मजा घेतो महाराज. बरं का, रखमान जिजा 2 बायका होत्या. जिजाई नाव होतं त्यांचं, जिजाऊ. पण त्यांना आवली म्हणायचे. पण नाव होतं त्यांचं. लोक म्हणतात फटकळे, पण तुकोबांच्या पत्नी सारख्या पत्नी भाग्य लागतं भेटायला. एवढी जागीरदाराची पोरगी तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हती. एका लुगड्यावर संसार केला तुकोबाचा, एका लुगड्यावर. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तुम्ही, शेतकरी तुम्ही बसलेले थोडेफार शेतकरी का? मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं? म्हणलं आता सुधारते आल, पुन्हा सुधारते आल, पुन्हा सुधारते आल. निस्ती मड्याला बसल्याने बसल्यात. तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. आलोय ते नशीब समज, तू बोल. असले ऍटिट्यूड न बसले तुम्ही. जरा यांना म्हणजे असं काय आनंद विनंद काही नाही. मुदाम करतात, मुदाम. त्यांना माझी जिरवायची, मुदाम करतात. हसू आलं तर हसत नाही, टाळी वाजवटली वाजवीत नाही. नुसता दाटकुल्यावाने बोल बोल, मी बसलोय, बोल, तू सांगते ते मला माहित आहे, तू बोल. मुदाम करतात. ती मुदाम करत. ती कीर्तनाला मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, आपल्याला येड्यात काढीत होती. ती जी सांगत होती आपल्याला सगळं आधीच माहित होतं. अरे हो, पण मोठे मनानं प्रोत्साहन तर दे. मुदाम. तुमचं कसं आहे दादा? एक पोरगा इष्टीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला कंडक्टरला फसवलं. ती म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. आयुष्य पश्याण्याला कळलं महाराज. अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं येड्या? थोडा विचार बी करीत जाणं. लयगत बी कराय आपली. आपलं कसं आहे,
आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे ना, हे कळलं पाहिजे ना महाराज. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं महागारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणणार नारळ दुसरा घे, पण माणसात बुंबरू नको, झालं नाही जमले ती लोक, दुसरा दिला. हा 2 वर्षानं आला, म्हणला पक्का भामटा आहे द्यायला. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसलं, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली, सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा, प्रेझेन्स ऑफ माइंड नाथ खोळा आहे त्याचा.